या 3 चटण्यांची व्हिडिओ मी अगोदरच अपलोड केली आहे। आंबट गोड तिखट अशी ही चिंचेची चटणी। यावर थोडी घालूयात अशी ही बारीक चिरून घेतलेली कोथिंबर। असा हा चाट मसाला सुद्धा घेऊन यावर असा भुरभुरा। अशी ही समुद्रावर मिळणारी रगडापुरी आपली ही खाण्यासाठी तयार झाली आहे। नमस्कार, सुगरण अलिबागची या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। इथे तुम्ही पाहताय आजची आपली व्हिडिओ आहे बीचवर मिळणारी अशी ही चटपटीत रगडापुरी। त्याच पद्धतीने आपण ही रगडापुरी तयार करणार आहोत। चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। इथे मी भिजवलेले सफेद वाटाणे 2 वाटी इतके घेतले आहेत। आता हे वाटाणे उकडताना आपल्याला यामध्ये थोडेसे चवीपुरते मीठ घालायचे आहे। 2 चिमूट होईल इतकी हळद घालायची आहे। आता हे वाटाणे कुकरला शिट्ट्या काढून उकडून घेऊयात। 7 ते 8 शिट्ट्या काढून मी हे वाटाणे शिजवून घेतले आहेत। इथे तुम्ही पाहताय अशा पद्धतीने हे वाटाणे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत। आता आपल्याला यामध्ये काय करायचं आहे, सफेद वाटाणे हे लगेच शिजत नाहीयेत आणि जर त्यासोबत आपण बटाटा घातला असता तर बटाट्याचा गाळ झाला असता। म्हणून 7 ते 8 शिट्ट्या काढल्यानंतर आता या साल काढून घेतलेल्या बटाट्याच्या फोडी आपल्याला उकडून घ्यायच्या आहेत। बटाटा शिजेल इतक्या या कुकरला शिट्ट्या काढून घेऊयात। बटाटा हा जास्तीचा शिजवून घ्यायचा नाही आहे। अगदी 2च शिट्ट्या घेऊन कुकर आपल्याला बंद करायचा आहे। वाटाणे उकडून घेतल्यानंतर आपल्याला इथे बटाटे उकडून घ्यायचे। त्याच वाटाण्यांमध्ये कुकर थंड झाले। आता हे उकडून तुम्हाला दाखवते। इथे पाहताय तुम्ही बटाटे सुद्धा असे व्यवस्थित शिजले आहेत। हे आता बटाटे आपल्याला यामधून काढून घ्यायचे आहेत। म्हणजे हा जो काही बाकीचा वाटाण्याचा जो किंमा आहे तो आपला आता इथे रगडा तयार होणार आहे। आता या रगड्यापासून आपल्याला आज रगडापुरी बनवायची आहे आणि आपण त्याचबरोबर एक पाणीपुरी सुद्धा बनवणार आहोत। रगडापुरीसाठी जितकं बॅटर हवे तितकंच यामधलं आपण घेणार आहोत। बाकीचं तुम्हाला या बॅटरपासून मी रगडा पॅटीस बनवून दाखवणार आहे। त्यासाठी इथे मी ही बटाटे सुद्धा उकडून घेतली आहेत। या वाटाण्याच्या बॅटरपासून आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये रगडा बनवायचा आहे। तर आपण आपल्याला आवश्यक तेवढा इतका आपण हा रगडा यामधून घेतोय आणि यापासून आता आपण रगडापुरी बनवूयात। रगडापुरीसाठी यातील मी 2 बटाट्याच्या फोडी घेत आहे। यापासून आपण रगडापुरी बनवणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात बीचवर मिळते तशी रगडापुरी। त्यासाठी इथे आम्ही 3 चटण्या घेतल्या आहेत। या चटण्यांची व्हिडिओ मी अगोदरच अपलोड केली आहे। तुम्हाला या चटण्यांची व्हिडिओ पाहायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिली आहे। चला तर मग आता आपण रगडापुरी तयार करायला घेऊयात। व्हिडिओमध्ये तुम्ही पाहताय मी कोणकोणते साहित्य घेतले आहेत, तरीही सुद्धा तुम्हाला मी या साहित्यांची नावे सांगणार आहे। इथे मी उकडलेले असे वाटाणे घेतले आहेत। तोच म्हणजे आपला हा रगडा तयार झाला आहे। उकडलेला बटाटा आहे, बारीक चिरून घेतलेला टोमॅटो, कांदा आणि कोथिंबर, चाट मसाला आणि काळं मीठ घेतलं आहे। इथे तुम्ही साधं मीठ सुद्धा घेऊ शकता। ही आहे पुदिन्याची हिरवी चटणी, ही चिंचेची आंबट गोड चटणी आणि ही आहे लाल मिरच्यांची तिखट अशी चटणी। बारीक शेव घेतलेली आहे। भेळला आणि रगडापुरीला जी आपण शेव वापरतो तीच शेव आपल्याला इथे घ्यायची आहे। इथे आपण घेतल्या आहेत पाणीपुरीसाठी रगडापुरीसाठी लागणाऱ्या अशा ह्या पुऱ्या। या 3 चटण्यांची व्हिडिओ मी अगोदरच अपलोड केली आहे। त्यामधील तुम्हाला मी इथे दाखवणार आहे ही जी आपण हिरवी चटणी घेतली आहे। जेव्हा आपण पुदिन्याची चटणी केली होती तेव्हा असे हे क्यूब आपण तयार करून फ्रीजरमध्ये ठेवले आहेत। हे क्यूब असे हिरवेगार राहण्यासाठी काय करायचं आहे, अशा पद्धतीने आपल्याला ट्रेमध्ये भरून ठेवायचे आहेत। आता मी यातीलच 2 असे हे क्यूब घेऊन अशी ही हिरवी चटणी आपण इथे तयार केली आहे। पुऱ्या आपल्याला सुरुवातीला अशा या फोडून घ्यायच्या आहेत। या पुरीमध्ये स्टेप बाय स्टेप एक साहित्य आपल्याला घालायचं आहे, तरच आपली ही रगडापुरी जशी समुद्रावर मिळते त्या टाईपमध्ये तयार होणार आहे। व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत पहा। ज्याप्रमाणे मी स्टेप बाय स्टेप यामध्ये जे साहित्य घातले आहे तसेच तुम्ही स्टेप बाय स्टेप पुरीमध्ये साहित्य घालून अशा या रगडापुरीचा आस्वाद घ्या। सुरुवातीला काय करायचं आहे, यामध्ये बटाटा घालून घ्यायचा आहे।
आता यामध्ये घालूयात थोडा थोडा रगडा. यामध्ये थोडा थोडा घालून घेऊयात कांदा. नंतर घालूयात टोमॅटो. आता काय करायचं आहे, यामध्ये थोडं थोडं अगदी किंचित असं मीठ आपल्याला यावरती असं भुरभुरायचं आहे. त्यानंतर घेऊयात चाट मसाला. चाट मसाला सुद्धा असाच आपल्याला थोडा थोडा भुरभुरून घ्यायचा आहे. आता यामध्ये घालूयात अशी ही लाल तिखट चटणी. चटणीचं प्रमाण तुम्हाला किती तिखट हवं आहे त्याप्रमाणे यामध्ये घालायचं आहे. आता घालूयात हिरवी चटणी. हिरवी चटणी सुद्धा ही तिखटच आहे, त्यामुळे या चटणीचं प्रमाण सुद्धा तुमच्या आवडीनुसार घाला. आता या रगडापुरीची चव आणखीन चटकदार होण्यासाठी यामध्ये हे मेन आहे आंबट गोड तिखट अशी ही चिंचेची चटणी. ही तुम्हाला अगदी किती तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. आता अशा या पुऱ्या भरून झाल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला इथे ही शेव अशी घालून घ्यायची आहे. पुन्हा काय करायचं, यावर थोडं थोडं असं हे चिंचेचं आंबट गोड तिखट अशी ही चटणी जी आहे तीही घालून घ्यायची आहे. यावर थोडी घालूयात अशी ही बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. सर्व असे हे साहित्य घालून झाल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला पुन्हा थोडंसं असं हे काळं मीठ यावर असं भुरभुरायचं आहे. थोडासा अगदी चिमटी तेल एवढा असा हा चाट मसाला सुद्धा घेऊन यावर असा भुरभुरा. अशी ही समुद्रावर मिळणारी रगडापुरी आपली ही खाण्यासाठी तयार झाली आहे. आता काय करायचं आहे, थोडीशी कोथिंबीर, कांदा आणि टोमॅटो यावर असं हे सर्व करायचं आहे. ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आता भेटूया अशाच नवीन रेसिपी घेऊन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता तुम्ही यानंतरची व्हिडिओ पाहणार आहात पाणीपुरी. अशी ही चटकदार पाणीपुरीची व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे.